Yes, very good morning, friends. I think problem number 6 was your homework. Okay, indirectly ते होमवर्कच होतं. मी होमवर्क देत नाही असं सांगितलेलं आहे तुम्हाला. बट इनडायरेक्टली प्रॉब्लेम नंबर 6 वॉज युअर होमवर्क. बट आय होप ज्यांना पण वेळ मिळालेला आहे, म्हणजे एकदम तुमच्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही वेळ काढून जर होमवर्क केलेलं असेल, तर थँक यू सो मच. आणि ज्यांना वेळ मिळाला नाही, त्यांना कधी वेळ मिळत आहे बघा, तेव्हा करा तुम्ही 11thला, 12thला, सीए फाउंडेशनच्या वेळेस किंवा सीए झाल्यानंतर वगैरे. तुम्ही कधीही प्रॉब्लेम ॲज अ होमवर्क तुम्ही करू शकता. असं काय मला प्रॉब्लेम नाहीये आणि केलं नाही तरी मला जास्त फरक पडत नाही. ओके. कोणाला फरक पडणार आहे? तुम्हाला फरक पडणार आहे. ज्यांचं प्रॅक्टिस होणार त्यांना जास्त मार्क्स मिळणार. ज्यांचं नाही तरी काय हो? पासिंग हे बघा अकाउंटमध्ये पासिंग एवढं अवघड नाहीये. फेल व्हायचं फार अवघड आहे. फेल होण्यासाठी फार जास्त मेहनत करावी लागते. अकाउंटमध्ये फेल व्हायचं फार अवघड आहे. तुम्ही ठरवलं तरी फार अवघड आहे. पूर्ण पेपर ब्लँक सोडूनच यावं लागतंय. थोडं जरी तुम्ही पेन चालवायचं म्हणजे म्हणलात, तर पास होताच तुम्ही. असं पेपर असतं अकाउंट. हां, त्यामुळं मला त्याचं थोडंसं टेन्शन कमी आहे. फक्त मला ह्याचं टेन्शन आहे, की तुमचं जर ज्यांना स्कोरिंग करायचंय, त्यांनी प्रॅक्टिस केलेली तर प्रॉब्लेम येतंय. ओके. सो नाऊ वी आर कंटिन्यूइंग विथ प्रॉब्लेम नंबर 7. ज्यांनी होमवर्क केलेत त्यांनी मला प्रॉब्लेम नंबर 6चं मशिनरी अकाउंटचं क्लोजिंग बॅलन्स सांगा प्लीज. मशिनरी अकाउंट क्लोजिंग बॅलन्स शेवटी सगळ्यात. ज्यांनी प्रॉब्लेम नंबर 6 होमवर्क केलंय, त्यांनी मशिनरी अकाउंटचं क्लोजिंग बॅलन्स सांगा शेवटी सगळ्यात. एक जणांचा आन्सर आलाय. बाकीचे? नो? हां, मी एकांच्या बेसिसवर सांगू शकत नाही. बाकीचे पण सांगायचे आहेत आन्सर. सर ते वेळ मिळाला नाही सर आम्हाला. ओके, ठीक आहे. जेव्हा वेळ मिळते तेव्हा करायचंय. मी पण तेव्हाच आन्सर सांगतो. कम डाउन टू प्रॉब्लेम नंबर 7 नाऊ. कम डाउन टू प्रॉब्लेम नंबर 7. भाग्यश्री तुम्ही रीचेकिंग करायचंय एकदा? थोडंसं मला डिफरन्स दिसतंय. ओके. आज तुम्हाला वेळ मिळाला तर भाग्यश्री प्लीज तुम्ही रीचेक करायचं सगळं प्रॉब्लेम. ओके. फॉर हाऊ मेनी मंथ्स तुम्ही घेतलात सेलच्या केसमध्ये वगैरे. ओके. प्लीज गडबड न करता एकदा चेक करा. ओके. येस. नाउ कम डाउन टू प्रॉब्लेम नंबर 7. Messrs. X and Y bought furniture worth rupees 24,000. Furniture, I hope सगळ्यांना माहित आहे, furniture is also fixed asset. On 1st April 2017, additional furniture worth rupees 16,000 was purchased on 1st of October 2017. मी एकदा प्लेन रीडिंग करतोय. On 1st October 2019, part of furniture was sold for 2,200. Part of furniture. Part of furniture was sold for 2,200. The original cost of which on 1/4/2017 was 4,000. हेच इम्पॉर्टंट आहे. हे क्वेश्चन घेण्याचं रिझन हे एकच आहे. मी खरं सांगतो. बाकी सगळं तुम्हाला येतंय. आणि हे पण मी एकदा तुम्हाला सांगितलं, की सगळं तुम्हाला येतंय. फर्निचर 24,000 ला घेतलो. 1/4/2017 ला. अजून एक फर्निचर घेतलो 16,000 ला 1st ऑक्टोबर 2017 ला. 1st ऑक्टोबर 2019 ला पार्ट ऑफ द फर्निचर आपण सोल्ड केलेलं आहे. जे सुरुवातीला घेतलं होतं ना 24,000 चं 1/4/2017 ला त्याच्यामधलं 4,000 चं जे होतं ना, ते 1st ऑक्टोबर 2019 ला 2,200 ला सेल केलं.
Have you understood this? The original cost of which on 1st April 2017 was 4,000 means the furniture which we purchased on sorry 1st April 2017 includes this 4,000. ओके, म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे, जस्ट अ मिनिट, मी ते नोटपॅड ओपन केलेलं नाहीये, गिव्ह मी अ मिनिट. येस, प्रॉब्लेम नंबर 7, पेज नंबर एनीवन, आय थिंक 48च आहे का? प्लीज चेक, पेज नंबर सांगा. डू नॉट राईट, लिहू नका प्लीज. 24,000चं जे फर्निचर घेतलं ना, त्याच्यामध्ये ते 2 पार्ट सांगितले, एक 20,000चं, एक 4,000चं. त्यांनी काय म्हणतात, हे 4,000चं जे आहे ना, नंतर जाऊन मी सेल केलो आपण 2,200ला. फर्स्ट कधी होते, कधी सेल केलं, 1 ऑक्टोबर 2019ला. आपण सेल केलेलं आहे. सर या 20,000चं अजून तरी काय सांगितलं नाहीये तरी. ओके, पुढे बघू आपण. ऑन द सेम डेट न्यू फर्निचर वॉज एक्वायर्ड फॉर 8,000. अजून एक फर्निचर घेतलं, हे झालं थर्ड वन. फर्स्ट वन 24,000चं, सेकंड वन 16,000चं, नाउ थर्ड वन 8,000चं. कळालंय का बघा? हॅव यू अंडरस्टूड दिस? Accounts are closed on 31st March every year. Depreciation is charged at 15% per annum under straight line method. Okay, 15% per annum आहे. 15% straight line method means fixed installment method or original cost. Show furniture account and depreciation account for 3 years. ओके, आपल्याला वर्किंग करायचं आहे. वर्किंग कसं करायचं बघा, या क्वेश्चन मध्ये वर्किंग थोडंसं डिफरंट आहे, कारण एका फर्निचर मध्ये पार्ट करायचं आहे आपल्याला. थोडंसं डिफरंट वर्किंग आहे. हे जर तुम्हाला कळालं, म्हणजे कॉलम कसं करायचं, तर थोडंसं सोपं जाईल. फर्स्ट कॉलम मी ओनली फर्निचर करतोय, गडबड करू नका, तुम्ही लिहू नका. सेकंड अँड थर्ड तर अनसोल्ड आहे, हे माहित आहे का हो तुम्हाला? सेकंड अँड थर्ड जे फर्निचर घेतो ते तर अनसोल्ड आहे. डू यू अग्री विथ मी? येस, ओके. आता गडबड करायचं नाहीये. हे लास्ट 3 कॉलम्स तर तुम्हाला फार इझी आहे, मला त्याच्याबद्दल प्रॉब्लेमच नाहीये. इथं काय होणार आहे आता, याचे पार्ट्स होणार आहेत. ओके, फर्निचरचे फर्स्ट वन जे आहे त्याचं मी पार्ट करणार आहे. सोल्डचं वेगळं, अनसोल्ड वेगळं. कळतंय का बघा? हे जे 24,000चं आहे, ह्याचं सोल्ड जे आहे ते 4,000चं मी सोल्ड केलं, म्हणजे नंतर सेल केलं. पार्ट ऑफ द फर्निचर ऑफ ₹4,000 वॉज सोल्ड आफ्टरवर्ड्स. सो त्याच्यासाठी मी काय करलो, वेगळं कॉलम केलं आणि बाकी 20,000 वेगळं, आणि ते बाकी 2 जे आहेत वेगळे अनसोल्ड मशीन फर्निचर्स, ते तर कम्प्लिटली डिफरंट आहेत. ओके, हां.
ज्यांना अजून पण कळालेलं नाहीये त्यांच्यासाठी आता कळेल बघा. कधी परचेस केलो आपण? 1 एप्रिल 2017 ला. झूम करून बघायचंय ज्यांना हँडरायटिंग दिसत नाहीये, थोडंसं लहान हँडरायटिंग वाटतंय. आपण 24,000 चं फर्निचर घेतलेलं आहे. त्यामधलं सोल्ड 4,000 चं आहे आणि अनसोल्ड जे आहे ते 20,000 चं आहे. हे कळालं का मला सांगायचं हेच नवीन आहे. बाकी काहीच नाहीये ह्या प्रॉब्लेममध्ये. म्हणजे मी वेगवेगळं ट्रीट करतोय. जे सोल्ड आहे त्याला वेगळं ट्रीट करायचं, अनसोल्ड आहे वेगळं ट्रीट करायचं. कळालं का? अदरवाईज तुम्ही चुकणार आहे. कारण सेल केल्यानंतर आपल्याला त्याच्यावर डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं असतंय तोपर्यंत प्रॉफिट लॉस काढायचं असतंय. मग जर तुम्ही एकदम टोटल 24,000 घेतला तर तुम्हाला ते करता येणार नाही. म्हणजे करता येणार, पण 24,000 वर कॅल्क्युलेशन होणार सगळे. पण आपण 24,000 चं फर्निचर सेलच केलं नाही. So you will definitely make mistake if you write 24,000, okay? Only one furniture. So please divide that furniture into two parts, sold and unsold. Okay? 4,000 and 20,000. I hope you understood. हे किती जणांना कळालेलं आहे? येस और नो मध्ये मला आन्सर पाहिजे. आपण 24,000 चं फर्निचर घेतलंय. क्वेशनमध्ये बघा. सर वेगळं-वेगळं का केलात? असं जर क्वेशन असेल तर रीड करा क्वेशन. मी काय सांगितलं ते कळालं का बघा? येस, व्हेरी गुड. नेक्स्ट. हां, क्वेशन बघा परत. तुमच्याकडे बुक आहे. तुम्ही क्वेशन बघून मला सांगायचंय बुकमध्ये बघून. 2017-18 हे इयर आहे. 2017-18 मध्ये अजून काही पर्चेस सेल आहे का? Is there any purchase or sale of furniture in 2017-18 except that first one of 24,000? गडबड करून आन्सर देऊ नका प्लीज. मी एवढंच सांगतो तुम्हाला मी फर्स्ट आन्सर देतो, मी फर्स्ट असं अजिबात नको मला. Is there any purchase or sale of furniture in 2017-18? 1 ऑक्टोबर 2017 ला आपण एक ॲडिशनल फर्निचर घेतलं 16,000 चं. 1 ऑक्टोबर 2017 मीन्स 17-18 मध्येच येतंय ना हो. कळालं का? 1 ऑक्टोबर 2017, 2017-18 मध्येच येतंय. 2017-18 मीन्स 1 एप्रिल 2017 to 31st March 2018. Amount is rupees 16,000. Okay. I hope you understood it. येस. आता अजून एक क्वेश्चन आहे परत. 2017-18 मध्ये अजून काही पर्चेस सेल आहे का? Is there any purchase or sale of furniture other than this recorded? Okay. Please tell me whether yes or no. 24,000 चं मी रेकॉर्ड केलं. देन 16,000 चं पण मी घेतलं. हे सोडून 2017-18 मध्ये अजून काही पर्चेस सेल आहे का? हां, त्यासाठी क्वेश्चनला बघावं लागतंय. ओके. तुम्ही झोपून जर बघत असाल तर होणार नाही ते. ओके. मला रिस्पॉन्स फार कमी मिळतोय. 2017-18 मध्ये काय नाहीये. डायरेक्टली 1 ऑक्टोबर 2019 ला आपण सेल केलेलं आहे आता. मग आता काय कॅल्क्युलेट करायचं? येस, डेप्रिशिएशन.
31 मार्च 2018 ला डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचंय. ह्याच्यावर आधी माझं आय एम एक्स्ट्रीमली सॉरी 3 पॉइंट लिहायचं राहिलं माझं. मेथड फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड आहे. ओके. किंवा तुम्हाला जे नाव आवडते ते लिहा. सेकंड 15% पर ॲनम लिहायचं आहे टेबलच्या वर, हे विसरू नका प्लीज. आणि 31 मार्च. ओके. मी जरी लिहिलो नाही तरी तुम्ही लिहायचंय. 15% per annum on original cost. Please tell me the depreciation for first column. हे सोल्ड कॉलम जे आहे, डेप्रिसिएशन सांगायचंय. फॉर हाऊ मेनी मंथ्स? एकदा बघा, एकदा बघायचा. %15 पर एनम ऑन ओरिजिनल कॉस्ट. ओरिजिनल कॉस्ट तुमच्याकडे आहे, 15% तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतात. सर आम्हाला 15% कॅल्क्युलेट करता येत नाही. आधी 10% कॅल्क्युलेट करायचं, त्याला डिवाइड बाय 2 करायचं, म्हणजे 5% भेटतात. मग 10% प्लस 5% असं करून 15% कॅल्क्युलेट करायचं. 10% नाहीये, काही जण 10% सांगतायत. काही जण क्लासमध्ये, "ओ ऐका ना, 15% आहे, 15." मला रिस्पॉन्स फार कमी येतोय आज. आज फार कमी येतोय. सगळ्यांनी मला आन्सर सांगायचा आहे. ओके. सगळ्यांनी सांगायचं आहे. आपण सगळे ह्युमन्स आहे ना हो. ह्युमन बीइंग्स. हां, आय होप तुम्ही ऐकू शकता मला, समजू शकता. मराठीमध्ये मी सांगतोय आन्सर द्या, उत्तर द्या. मी इंग्लिशमध्ये पण सांगतोय प्लीज आन्सर. ओके. एव्हरीवन इज सेइंग 600. For 12 months आहे, from 1st April to 31st March. Yes, next column 15% on original cost. 20,000 वर 50%. इथं पण for 12 months आहे, from 1st April to 31st March 2018. 15% per annum on 20,000. 10% 2,000 येणार. 5% 1,000. 2,000 plus 1,000 किती येत आहे? 3,000. स्वतः करायचं. हां. काही जणांना हे बघा, असं येत नाही काही जणांना. काही जण असं करतात, ते पण करेक्ट आहे. 20,000 इंटू 15% म्हणजे असं करतात. हे पण चालतंय, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. किंवा काही जण काय करतात 1% कॅल्क्युलेट करतात इंटू 15 करतात. म्हणजे इनडायरेक्टली हेच केल्यासारखं. 1% काढतात इंटू 15 करतात. 15% मिळतंय. ओके. तुम्ही कसंही कॅल्क्युलेट करा, बट कॅल्क्युलेट स्वतः करायला पाहिजे. दोज हू आर नॉट कॅल्क्युलेटिंग बाय युअरसेल्फ, बाय देमसेल्व्हज, यू आर गोइंग टू बी इन ट्रबल आफ्टरवर्ड्स. ओके. येस. आता हे पुढचं जे सांगतील ना डेप्रिसिएशन, त्यांनाच आतापर्यंतचं डेप्रिसिएशन कळालेलं आहे. येस, मी एवढंच हिंट देतो. 15% पर एनम ऑन ओरिजिनल कॉस्ट. मला डेप्रिसिएशन पाहिजे ऑन दिस अनसोल्ड फर्निचर. काही जण गडबड करतायत. कुलकर्णी, प्लीज ट्राय अगेन. आन्सर द्या. चुकलं तरी चालेल. आन्सर द्या. येस. जस्ट अ मिनिट. मी सांगतो होमपार्क. वेट करायचंय. मी आन्सरचं वेट करतोय इथं. आन्सरच देत नाहीत. काही जण घाबरून निवांत बसलेत. 15% पर एनम ऑन ओरिजिनल कॉस्ट. 15% कसं काढायचं? तुम्ही कसंही काढू शकता बघा. 2-3 वेज आहेत. जसं मी हे सांगितलं. काही जण 16,000 इंटू
15/100 करतात, 15% भेटतात. काही जण 1% काढतात इंटू 15 म्हणतात. काही जण 10% प्लस 5% करतात. कसंही करा. 15% किती येत आहे? 15% किती येणार आहे? 2400. हे एवढं कळालं का हो? 12 मंथसाठी 2400 येत आहे. 12 मंथसाठी. दिस इज फॉर 12 मंथ्स. ओके. ज्यांना येत ते त्यांच्यासाठी मी सांगतो 10% जर तुम्ही कॅल्क्युलेट केलात तर 16,000 चं 10% 1,600 होत आहे अँड 5% डिवाइड बाय 2 केल्यानंतर 800. 1,600 प्लस 800 2,400 येत आहे. ओके. दिस इज फॉर 12 months. This is for 12 months. I need depreciation for from 1st October to 31st March. For how many months? October, November, December, January, Feb, March. I need depreciation for 6 months. आता 7th प्रॉब्लेम चालू आहे तरी पण काही जणांचं कॉन्सन्ट्रेशन नाहीये. फॉर हाऊ मेनी मंथ्स मी प्रत्येक वेळेस सांगतो पण तुम्हाला ऐकायची इच्छा नाही असं वाटतंय मला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं पण सगळ्यांचं पद्धत वेगळं असतंय. काही जण असं करतात हे बघा. हां, मी क्लासमध्ये हेच सांगितलेलं आहे. हां, तुम्ही डायरेक्टली हाल्फ पण करू शकता. 12 मंथसाठी 2400 आहे. तर 6 मंथसाठी किती? डायरेक्टली कॉमन सेन्स कसं आहे हो? 12 महिन्यासाठी एवढं असेल, 12 मंथसाठी. 6 मंथसाठी हाल्फ असणार. तुम्ही हाल्फ करू शकता डायरेक्ट. बट तुम्हाला जमत नसेल, तरी हे माहीत असायला पाहिजे हां. बिकॉज कधी-कधी 4 मंथसाठी, 3 मंथसाठी पण कॅल्क्युलेट करायचं असतं. 2 मंथसाठी वगैरे पण. मग असं यायलाच पाहिजे. एक्स इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन हे एक्स इथं जात आहे. आता 2400 इथंच आहे. राइट हँड साइडला. हे 12/6 इथं गेल्यानंतर उलट होत आहे. 6/12 होत आहे. आय होप सगळ्यांना माहित आहे. ओके. सो एक्स म्हणजे काय मिळालं आपल्याला? 1200. सर अकाउंटमध्ये पण एक्स आणू नका सर. आधीच आम्ही 10th पर्यंत फार कंटाळलो. एक्स म्हणू नका तुम्ही त्याला. ए म्हणा. ओके. काही प्रॉब्लेम नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय आपण. जस्ट कॅल्क्युलेशन आहे ते. हॅव यू अंडरस्टूड दिस 1200? येस, आय होप 1200 तुम्हाला हे कळालेलं आहे. मला लास्ट कॉलममध्ये किती येणार ते सांगा. टोटल डेप्रिसिएशन ऑन 31st मार्च. सगळे 31st मार्चलाच डेप्रिसिएशन ऍड करा. येस प्लीज. हां. थोडंसं तुम्ही स्लो वाटताय आज. कॅल्क्युलेशन थोडं फास्ट करायचंय. ओके. 600 प्लस 3000, 3600 प्लस 1200, 4800. येस. 2018-19 ला बॅलन्स घ्या चला 1 एप्रिलला. हां, मला बघू नका. तुम्ही स्वतः करा. हां, कॅल्क्युलेशन बघून लिहायचं नाही हां. स्वतः करायचं कॅल्क्युलेशन. ॲडिशन, सबट्रॅक्शन तुम्ही स्वतः करायचे. हां, आणि पुढे जायचं आता. आता तुम्हाला सोल्युशन कळालेलं आहे कसं करायचं. फक्त सोल्ड अनसोल्डचं कॉलम मी वेगळं सांगितलेलं आहे. बाकी सगळं सेम आहे. आता तुम्ही पुढे जाऊ शकता. आता माझ्यासाठी थांबू नका. मी पण तुमच्यासाठी थांबणार नाहीये. कॅल्क्युलेशन मी तुम्हाला विचारणार पण नाहीये. तुम्ही स्वतः फास्ट करायचं आहे आता. ओके. दिस इज द बेसिक रिक्वायरमेंट. ओके. एवढंच रिक्वायरमेंट होतं तुमचं. मी तेवढं रिक्वायरमेंट तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तुम्ही पुढे जायचं. आणि मी काय चुकलेलं असेल स्क्रीनवर तर मला सांगायचं. हां, कारण मध्ये-मध्ये मी चुकत असतो. तुमचं लक्ष आहे का नाही चेक करण्यासाठी. 2018-19 मध्ये पर्चेस सेल नाहीये. 1 ऑक्टोबर 2019 मीन्स पुढच्या वर्षीच आहे. मग यावर्षी काय नाहीये. डेप्रिशिएशन घेत राहायचं मग. हे तर लास्ट इयरला
12 मंथ्सच होतं. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. ॲक्चुअली कॅल्क्युलेट करायची पण गरज नाहीये तिथं. अधिक वर कॅल्क्युलेट करून ठेवलेलं आहे 12 मंथसाठी. हां, पण इथं प्रॉब्लेम येत आहे इथं फॉर 12 मंथ्स आहे आता शेवटी. ओके. 2400 हे इम्पोर्टंट आहे ते वरचं कॉपी केला तर प्रॉब्लेम येत आहे प्रत्येक वेळेस. येस, इथपर्यंत आल्यानंतर मला सांगायचंय. सेकंड इयर कंप्लीट झाल्यानंतर. ह्याच्या पुढं पण ज्यांना जायचं त्यांनी जाऊ शकतात हां. वेट करू नका. ह्याच्या पुढे ज्यांना जायचं त्यांनी जाऊ शकता. मिनिमम एवढं तरी व्हायला पाहिजे. ओके. येस 2019-20 ला पर्चेस सेल आहे का हो? 2019-20 ला 2019-20 ला पर्चेस सेल आहे का? येस, देअर इज सेल अँड देअर इज पर्चेस अल्सो. दोन्ही पण आहे. आधी त्यांनी हे बघा एकच डेट आहे. ऑन द सेम डेट असं म्हणलेलं आहे त्यांनी. पर्चेस पण. मग आधी सेल दिलेत तर आपण सेल कन्सिडर करू. ओके. आपण सेल कन्सिडर करू. आपण सोल्ड मशिनरीसाठी वेगळं कॉलम केलं होतं, जे 4000 चं होतं सुरुवातीला. ते आपण विकलेलं आहे. मग कधी विकलो? 1 ऑक्टोबर 2019 ला. तोपर्यंत डेप्रिशिएशन काढायचंय. टिल 1 ऑक्टोबर 2019. प्लीज टेल मी द डेप्रिशिएशन. 15% पर एनम ऑन ओरिजिनल कॉस्ट फॉर हाऊ मेनी मंथ्स एकदा चेक करा. एवढं मी हिंट देतोय. कोणच सांगत नाही. 7th प्रॉब्लेम आहे. तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे किती मंथसाठी काढायचंय बघून करायचं. फ्रॉम 1 एप्रिल टू 1 ऑक्टोबर फॉर 6 मंथ्स कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला. 6 मंथ्स. आता वर्षभराचं तर वर आहेच बघा. जास्त तुम्ही थोडंसं कॉमन सेन्स पण यूज करा. 12 मंथसाठी वर काढून ठेवलं ना 2 वर्षामध्ये 600. मग 6 मंथसाठी किती येत आहे? हाल्फ करायचं. किती ईझी आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची पण गरज नाहीये. हां, मी ते क्रॉस मल्टिप्लिकेशन का सांगतो तर प्रत्येक वेळेस 6 मंथ्स नसतंय त्यामुळं. बट तुम्हाला माहिती आहे ना 12 मंथसाठी 600 तर 6 मंथसाठी 300. ओके, धिस इज डेप्रिशिएशन. मग बुक व्हॅल्यू किती येते हो? बुक व्हॅल्यू 2500. 2500 इज बुक व्हॅल्यू आणि सेलिंग प्राइस किती आहे? आय थिंक 2200. बुक व्हॅल्यू 2500 आहे. म्हणजे फर्निचर होतं 2500 चं. वी सोल्ड इट फॉर 2200. ओके. प्लीज टेल मी whether we incurred loss or made profit. लॉस आहे का प्रॉफिट आहे हे ₹300? 2500 चं फर्निचर तुम्ही 2200 ला सेल केलात. लॉसच आहे. सर कधी प्रॉफिट होतंय का नाही हो सर? होनपारखे तुम्ही डेप्रिशिएशन म्हणताय का? डेप्रिशिएशन कळालं नाही तुम्हाला? मग कुठलं विचारलात तुम्ही 300? हे 300 म्हणताय का लॉसचं? ओके, समजलं. काय क्वेरी असेल तर विचारा.
येस. हे कळालं का बघा सेलचं ट्रान्झॅक्शन? हां. हे झालं असेल तर काय प्रॉब्लेममध्ये अजून काय आहे का हो? पर्चेस आहे. अजून एक पर्चेस आहे. 1 ऑक्टोबरलाच. हे बघा इथं 1 ऑक्टोबरलाच पर्चेस आहे. 1 ऑक्टोबर 2019 ला. कितीला पर्चेस केलं होते न्यू मशिनरी? 8000. सॉरी फर्निचर आहे हां, मशिनरी नाहीये. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी हां. फर्निचर आहे, मशिनरी म्हणू नका. ते आपल्याला मशिनरीचं सवय झालंय. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये मशिनरी. येस, 1 ऑक्टोबरला पर्चेस केलं ते पण आपण घेतलेलं आहे वर्किंगमध्ये. आता काय करायचं? आता काय नाहीये, सेल होतं, सेल बघितलं, पर्चेस पण लिहिलो. आता 31 मार्चला डेप्रिशिएशन घ्या सगळीकडं. 31 मार्च 2020, 31 मार्च 2020, 31 मार्च 2020. येस. मी आन्सर लिहिणार आहे इथं. मला करेक्ट आहे का सांगायचा? हां, म्हणजे करेक्ट आहे का चेक करा. रॉन्ग असेल तर मला सांगा, "सर हे रॉन्ग आहे, हे अमाउंट तुम्ही चुकलात" म्हणून. ओके. बघू मला येतंय का? आणि चेक करायचं. माझ्यावर विश्वास ठेवू नका. एवढंच मी तुम्हाला हिंट देतो. स्वतः कॅल्क्युलेशन करून लिहायचं. स्वतः कॅल्क्युलेशन करून लिहायचं. ओके कुलकर्णी. चेक करा. माझं पण करेक्ट आहे का? मला सांगा म्हणजे आपण मशिनरी अकाउंट सॉरी फर्निचर अकाउंट प्रिपेअर करू. ओके भोसले. येस. गौतमी म्हणतायत माझं सगळं करेक्ट आहे. फोनपारके म्हणतायत करेक्ट आहे. हां, तुम्ही डन म्हणताय. दॅट मीन्स माझं करेक्ट आहे ना? येस, व्हेरी गुड. प्रताप ओके. येस, रितिका माझा आन्सर चेक केलात का तुम्ही? करेक्ट आहे. ओके, ग्रेट. येस. काही जण करेक्ट म्हणलेत, काही जण नाही म्हणतायत. मला कळत नाहीये मी काय करू? हां, ज्यांनी करेक्ट म्हणलेत, मी एवढंच सांगतो तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेव्हल फार कमी आहे. ओके. फार कमी आहे कॉन्सन्ट्रेशन. लास्ट कॉलम म्हणजे लास्ट कॉलमच्या आधी सेकंड लास्ट कॉलम जे आहे, आता पर्चेस केलेलं फर्निचर, त्याचं डेप्रिशिएशन फॉर 6 मंथ्स घ्यायचं आहे हो. फॉर 6 मंथ्स घ्यायचं आहे. ओके. मी चेंजेस केलेले आहेत. रेड पेनमध्ये जे आहे ते चेंज्ड आन्सर आहे व्हिच इस करेक्ट. ओके. आता बघा हो, ज्यांनी करेक्ट आहे म्हणले होते त्यांचा रॉंग आहे. प्लीज तुम्ही करेक्शन करा.
जर तुम्ही माझ्यासारखंच कॉपी केलेलं असेल किंवा तुम्ही कॅल्क्युलेशन करून पण तेच आन्सर आलं असेल, तरी चुकीचं आहे ते. फॉर 6 मंथ्स कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला. 8,000 वर 15% पर एनम किती येतं? 1,200 येतंय. बट वी नीड डेप्रिशिएशन फॉर 6 मंथ्स ओन्ली. सो 600 येतंय. हां. कंप्लीट झालंय का आता? मला सांगायचंय. हॅव यू कंप्लीटेड टिल हिअर? येस. प्लीज डू नॉट वेट. प्लीज डू नॉट वेट. ओके. माझ्यासाठी वेट करू नका. फर्निचर अकाउंट अँड डेप्रिशिएशन अकाउंट स्वतः करायचंय. हे वर्किंग तुमच्याकडे आहे आता. प्लीज प्रिपेअर फर्निचर अकाउंट. त्याला डेप्रिशिएशन सॉरी मशिनरी म्हणू नका. फर्निचर आहे हे. ओके. प्लीज प्रिपेअर फर्निचर अकाउंट. हां. प्लीज प्रिपेअर फर्निचर अकाउंट. माझ्यासाठी वेट करू नका. मी लिहिणारच नाहीये. हां. आता काय करा फर्निचर अकाउंटच्या डेबिटला टू बँक लिहिताना ना 24,000 तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. हे. हे वर्किंग आपण कशासाठी वेगळं केलं? कारण ह्याच्यातलं पार्ट आपण वेगळं सेल केलं होतं त्यामुळे. ओके. बट तुम्ही काय करू शकता पर्चेस करताना तर आपण 24,000 च केलेलं आहे. मग फर्निचर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 24,000 च लिहा. आय होप सगळे ऐकलेत. 1 एप्रिल 2017 ला जे पर्चेस केलो ना, टू बँक 24,000 च लिहा. ओके. आणि ते 1 ऑक्टोबरचं तर वेगळंच येणार 16,000. म्हणजे 2 येणार. टू बँक असं. मी वेट करतोय. तुम्हाला किती वेळ पाहिजे हो? फॉर फर्निचर अकाउंट? आधी फक्त फर्निचर अकाउंट बघू आपण. डेप्रिशिएशन अकाउंट नंतर. डेप्रिशिएशन अकाउंट काय 2-3 मिनिटात होतंय. फर्निचर अकाउंटसाठी किती वेळ पाहिजे? हाऊ मेनी मिनिट्स? कोण काय सांगितलंच नाही. मी वेट करतो 3 to 4 मिनिट्ससाठी. ओके. इन द बुक्स ऑफ मेसर्स एक्स एंड वाय, फर्निचर अकाउंट, डेबिट क्रेडिट, डेट पर्टिक्युलर्स जेएफ रुपीज, डेट पर्टिक्युलर्स जेएफ रुपीज. ओके. वर्किंग बघायचंय आणि सोल्युशन करायचं आहे. फर्स्ट वनचं ते पार्ट ऑफ द फर्निचर वगैरे असं काय वेगळं घेऊ नका तुम्ही. टू बँक लिहून डायरेक्टली 24,000 लिहा. टू बँक 24,000 1 एप्रिलला. 1 ऑक्टोबरला पण टू बँक 16,000. येस. बाय डेप्रिशिएशन लिहिताना शेवटचं कॉलम बघा 31 मार्चला.
31 मार्चला जर तुम्ही डेप्रिशिएशन घेत असेल, लास्ट कॉलम बघायला पाहिजे फर्निचरचं डेप्रिशिएशन घेताना. येस, आय होप सगळ्यांचं फर्स्ट इयर तरी कम्प्लीट झालंय. सेकंड इयरला या. सेकंड इयर मध्ये काहीच नाही, डायरेक्टली बाय डेप्रिशिएशन. ओके, बॅलन्सिंग व्यवस्थित करा. हा, सेकंड इयर मध्ये फक्त डेप्रिशिएशन आहे, बाकी काही नाहीये. बॅलन्सिंग करायचं आहे लगेच. थर्ड इयर मध्ये आहे. ओके, सेल आहे तेव्हा मग डेप्रिशिएशन घ्यावं लागेल तुम्हाला. सेलिंग प्राइस आपल्याला मिळणार आहे बँक अकाउंट, बाय बँक अकाउंट. लॉस असल्यामुळे कुठे येणार? फर्निचरच्या क्रेडिटला. ओके, बाय लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर अकाउंट. बाय लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर अकाउंट. लॉसला आपण डेबिटच केलेलं आहे. त्यानंतर परचेस पण आहे, मग परत मग टू बँक पण येणार. ओके, मग लास्ट ऍट द एंड 31 मार्चला डेप्रिशिएशन पण येणार आहे. हा, डेप्रिशिएशन आय होप 31 मार्चच घेता तुम्ही. ओनली 31 मार्च घ्यायचं, शेवटी घेतात. ओके, लास्ट कॉलम मध्ये 6000 आहे टोटल. हा, त्याच्यामध्ये ते सेलचं इन्क्लूड होत नाही, ओनली 31 मार्चचं घ्यायचं आहे. ओके, आणि शेवटी बॅलन्सिंग. येस, मी रफ मध्ये करतो इथं. माझं हँडरायटिंग समजेल असं काय अपेक्षा करू नका प्लीज. मी डेट वगैरे लिहित नाहीये, बट तुम्हाला कळून जाईल डेट वगैरे. दिस इज माय फर्स्ट इयर. चेक करायचं आहे. हा, ज्यांना पुढे जायचं त्यांनी डेप्रिशिएशन अकाउंट मग प्रिपेअर करू शकता ना. डेप्रिशिएशन अकाउंट मग प्रिपेअर करा. हा, व्हेरी क्विकली प्रिपेअर डेप्रिशिएशन अकाउंट. सेकंड इयर मग माझं कम्प्लीट झालेलं आहे. सेल केलो यावेळेस, त्याचं डेप्रिशिएशन घ्यायचं 300 रुपीज. पैसे मिळाले बाय बँक. कितीला सेल केलो? 2200 ला. लॉस झालं बाय लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर 300. त्यानंतर परचेस केलो टू बँक, अँड देन ऍट द एंड शेवटी बाय डेप्रिशिएशन
हे फक्त 31 मार्चचं. मला क्लोजिंग बॅलन्स कोण सांगेल का हो? मशिनरी अकाउंट, सॉरी फर्निचर अकाउंट. फर्निचर अकाउंटचं क्लोजिंग बॅलन्स. ओके, ऍट द एंड ऑफ द थर्ड इयर. आय होप सगळेजण ऐकतायत मला. मशिनरी सॉरी फर्निचर अकाउंटचं बॅलन्स पाहिजे मला थर्ड इयरचं. गौतम, मी परत एकदा चेक करावं. तुम्ही आय थिंक लॉस रेकॉर्ड केला नाहीत गौतमी, और डेप्रिसिएशन घेतलेलं नाहीये सेल केलेल्या मशिनरीवरचं. होनपार्क तुम्ही काय चुकलं मला माहित नाही. आय थिंक तुम्ही परचेस केलेलं घेतलाच नाही. होनपार्क तुम्ही परचेस केलेला मग घेतलाच नाही. डेबिट साईडला टू बँक यायला पाहिजे ना हो. अजून एक मशिनरी घेतलेलं आहे आपण शेवटी, सॉरी फर्निचर घेतलेलं आहे आपण ऍट द एंड, सॉरी 1 ऑक्टोबर 2019 ला. हा, तुम्ही ते घेतलेलंच नाहीये. स्वतः केल्यानंतर हे मिस्टेक कळतात हा. काही जण अजून पण कळालेलं नाहीये आपल्यासोबत काय होत आहे म्हणून. कुलकर्णी, तुम्ही पण काहीतरी विसरलात. बघा, चेक करा किंवा कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे. कुलकर्णी, तुमचा आन्सर बघू, मला वाटतं तुम्ही कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे कुठेतरी. बघा. व्हेरी गुड. रितिका चव्हाण, तुम्ही पण काहीतरी आय थिंक चुकलेला आहात किंवा ओपनिंग बॅलन्सच चुकलेला आहे बघा तुमचं थर्ड इयरचं. असं काही जणांचं असणार. व्हेरी गुड हर्ष. उनपार्के आता करेक्ट आहे. किती जणांचं आलंय चेक करा. दिस इज करेक्ट आन्सर. 28,400 बॅलन्स. चेक करायचंय. हा, फर्निचर अकाउंट कम्प्लीट झालं असेल तर मला डन म्हणून सांगायचंय. किंवा ह्यातलं काय म्हणजे तुम्हाला सोल्युशन मधलं पाहिजे असेल तर मला विचारा. हा, दोज यू आर कम्प्लिटेड प्लीज कॅरी ऑन विथ युअर डेप्रिशिएशन अकाउंट. तिथं मशिनरी येऊ नका प्लीज, फर्निचर आहे.
मी बोलतच नाहीये होनपारखे. आता आता आवाज येतोय का बघा होनपारखे? हाय, हॅलो. सगळ्यांना नेटवर्क इश्यू सगळं काय आहे का हो? आय होप आय एम ऑडिबल. हां. मला आन्सरच मिळत नाहीत फर्निचर अकाउंटचं करेक्ट झालंय का नाही कंप्लीटेड. काही जण म्हणले डन, काही जण फर्निचर अकाउंट मला सांगितलंच नाही झालंय का नाही. कंप्लीटेड ओके. डेप्रिसिएशन अकाउंट करायचंय. प्रिपेअर डेप्रिसिएशन अकाउंट. डेप्रिसिएशन अकाउंट तर आय होप तुम्हाला येतंय. फार इझी आहे डेप्रिसिएशन अकाउंट. ओके. ते पण काही जणांचं झालेलं असेल, बट तरी मी करणार आहे. ओके. कारण मला रिस्क घ्यायचं नाही. 31 मार्चला येईल आय थिंक 2018. टू फर्निचर अकाउंट मशिनरी लिहू नका. 4800. त्याच डेटला बाय पी एंड एल 4800. परत 2019 ला टू फर्निचर 6000 बाय पी एंड एल 6000. ह्याच्यापेक्षा सोपं काय असू शकतंय मला सांगा तुम्ही. ह्याच्यापेक्षा टफ तर तुम्ही इथे 10thच्या मॅथ्स मध्ये कॅल्क्युलेशन केलेले असतील. करेक्ट आहे का नाही? एवढं सोपं काय होतं का आतापर्यंत तुम्हाला? इथं सेल केलेला 1 ऑक्टोबरला टू फर्निचर 300 अँड 6000 हे 31 मार्च 2020 ला. बाय पी एंड एल किती येणार? 31 मार्चला घ्यायचा बाय पी एंड एल. हा, कोणाला काय एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर विचारायचं आहे. डेप्रिसिएशन अकाउंट तुमच्या स्क्रीनवर आहे. काय कळालं नसेल तर विचारा. हा, तसं आतापर्यंत जर तुम्ही रेग्युलर असेल 7th प्रॉब्लेम आहे. आय डोंट थिंक डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये तुम्हाला क्वेरी असेल. ओके. त्यामुळेच मी एवढं फास्ट घेतलेलं आहे. ते वर्किंगच इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कळालं का? सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट वर्किंग आहे. हे तुम्हाला कळालं का? तुमचं वर्किंग जे आहे हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे या टॉपिक मध्ये. हॅव यू अंडरस्टूड दॅट? ऑलमोस्ट आपला हाफ टॉपिक झाल्यासारखंच आहे. मेथड नंबर 1 चे काही क्वेश्चन्स रिमेनिंग आहेत. त्यातले हा, मी काही घेणार आहे मला माहित आहे. पण काही क्वेश्चन्स तुम्ही नंतर करू शकता. आपण मेथड नंबर 2 ला जाणार आहे. ओके. विदिन 1 or 2 days ओनली. ओके. विदिन 2 days आपण मेथड नंबर 2 स्टार्ट करणार आहे, which is reducing balance method, WDV method, return down value method. ओके. येस, आय होप इथपर्यंत झालेलं आहे. सो वी हॅव कम्प्लिटेड टिल प्रॉब्लेम नंबर 8. 8 झालेलं आहे. 8 झालंय ना? 8 झालेलं आहे. करेक्ट आहे का? येस, 8 पर्यंत आपण कव्हर केलेलं आहे. येस, मी होमवर्क देऊ का तुम्हाला थोडंसं का नाही? तुमचं परमिशन घेतो मी आधी होमवर्कसाठी, मगच तुम्हाला देतो. थोडं कॉमन सेन्स आणि डोकं यूज करावं लागेल ना. जेव्हा वेळ मिळतं तेव्हा करायचं. जेव्हा वेळ मिळतं तेव्हा करायचं, गडबड करायचं नाही. ओके. प्रॉब्लेम नंबर 11. सर तुम्ही होमवर्क देणार नव्हतात. ज्यांना नकोय होमवर्क त्यांनी प्लीज करू नका, बट ज्यांनी करतायत त्यांना मी होमवर्क देतो.
प्रॉब्लेम नंबर 11 होमवर्क आहे. येस. बाकीचे जे प्रॉब्लेम आहेत ते मी काही घेतो आणि काही हिंट देऊन तुम्हाला करायला सांगतो. ओके. प्रॉब्लेम नंबर 12 पण मला होमवर्क द्यायचं होतं. बट प्रॉब्लेम नंबर 12 तुम्ही करणार का हो? थोडंसं डोकं लावावं लागेल त्याच्यामध्ये. कसं आहे सांगू का मी? हे बॅलन्स दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे काय केलेलं आहे, आपण पर्चेस आधी केलेलं आहे मशिनरी. मग 56,000 सध्या बॅलन्स आहे. मग इथून वर्किंग स्टार्ट करायचंय तुम्हाला. सर मग मशिनरी अकाउंटला कसं घ्यायचं? टू बॅलन्स ब्रॉट डाउन म्हणून घ्यायचं. मशिनरीला ॲसेट आहे. मशिनरी हे डेबिट बॅलन्स असतं मशिनरीला, ॲसेट असल्यामुळं. मग टू बॅलन्स ब्रॉट डाउन म्हणून स्टार्ट करायचं विथ 56,000. 1 ऑक्टोबरला आहे बघा. तिथून वर्किंग स्टार्ट करायचं. सर मग हे ओरिजिनल कॉस्ट का दिलेलं आहे? ओरिजिनल कॉस्ट का दिलेलं आहे? तर फिक्स्ड इन्स्टॉलमेंट बेसिसवर डेप्रिसिएशन आहे. मग ओरिजिनल कॉस्टवर डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं म्हणजे त्यांना ओरिजिनल कॉस्ट द्यावंच लागतंय आणि रेट ऑफ डेप्रिसिएशन पण दिलेलं आहे. ओके. ओरिजिनल कॉस्ट दिलेलं आहे, बट वर्किंग तुम्ही बॅलन्स घेऊन चालू करायचं. ओके. हां, जर हे कळालं असेल तुम्ही प्रॉब्लेम नंबर 12 पण करू शकता. हां, गडबड न करता करायचं. व्यवस्थित रीड करायचं. क्वेश्चन एवढं ईझी नाहीये. ओके. पार्ट ऑफ द मशिनरी वगैरे सोल्ड आहे ह्याच्यामधलं ॲडिशनल मशिनरीमधलं. मग तुम्हाला व्यवस्थित कॉलम्स करावे लागतील. थोडं डोकं यूज करायचंय, जास्त नाही. ओके. पर्चेस दिलं तर आपण टू बँक घेतो. आता इथं टू बॅलन्स म्हणून घेतो आता मशिनरी अकाउंटला आणि वर्किंगमध्ये पण तुम्ही समजून घ्यायचं ते बॅलन्स आहे म्हणून. ओके. तुम्ही लिहिताना तिथं ते डेट लिहून ते बॅलन्स लिहून तिथूनच चालू करायचं आपण. ओके. कारण त्यांनी तिथूनच विचारलेलं आहे. 2015-16, 2016-17, 2017-18. ओके. आय होप तुम्हाला कळालेलं आहे. ह्याच्यामध्ये काय करेक्शन असेल तर सांगतो जस्ट अ मिनिट. प्रॉब्लेम नंबर 11 आणि 12 मध्ये एखादं डेट वगैरे प्रॉब्लेम असेल तर परत तुम्हाला इश्यू होईल. आमिर एजन्सी आहे का हो ते? येस. नो इश्यूज. हां. तुम्ही सगळं इतर मला करेक्ट दिसतंय. मी चेक केलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही प्रॉब्लेम नंबर 11 आणि 12 करायचं. कळालं का होमवर्क? ज्यांना वेळ मिळतो त्यांनी करा. बाकीचे मी काय सांगू शकत नाही. हॅव यू अंडरस्टूड इट? येस, नो? काहीतरी मला आन्सर पाहिजे हो. येस, दोन्ही ट्राय करा. फार चांगले क्वेश्चन आहेत. थोडं डोकं लावावं लागणार आहे. मी नाही म्हणत नाही, बट थोडं डोकं लावावं लागणार आहे. काय कळालं नाही तर मला विचारायचंय आणि ज्यांनी विचारतील त्यांना मी स्पेसिफिक सांगणार आहे. मी क्लासमध्ये पण डिस्कस करणार नाहीये. ओके. तुम्ही WhatsAppवर मला मेसेज करा क्वेरी. मी कॉल करतो किंवा तुम्हाला कॉल बॅक करायला सांगतो किंवा कॉल करायला सांगतो. मग मी तसं क्वेरी सॉल्व्ह करतो. बट ज्यांनी होमवर्क करणार आहेत, मी त्यांचंच क्वेरी सॉल्व्ह करणार आहे या प्रॉब्लेममध्ये. ओके. कारण दोन्ही प्रॉब्लेम फार छान आहेत. ज्यांनी डोकं थोडं यूज करणार आहेत त्यांनाच ते येणार आहे. ओके. हां, सगळं मी सांगितल्यानंतर ज्यांनी कॉपी करतात त्यांना ते जमणार नाही आणि ते फॅक्ट आहे. ओके. आता काही क्वेशन्स 2च क्वेशन राहिलेले आहेत. आपण काय करू? नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करू. फार ईझी आहे ते. थोडंसं वेगळं मेथड आहे, पण ईझी आहे. ओके. त्यामुळे तुम्हाला काय अवघड जाणार नाहीये. अँड day after tomorrow, we will start with new method, which is reducing balance method or return down value method. Okay. Yes, सगळ्यांनी बाय करायचं आहे हो.
येस, बाय बाय अँड थँक यू.